Hello dear friends, myself Jaswiteli welcomes you in virtual video class of TYBA English for Communication. Friends, hope all of you are happy and healthy and safe. Now it's very important. So dear friends, we are discussing on our last module number 7, A Media Writing, where we discussed about the types of mass media, print media, electronic media and their examples. Newspapers, magazines, journals are the examples of print media, or they are the media, or it is the media of print. And then electronic media, radio, television and internet such. Then we discussed on the editorials, importance of editorials, purpose of editorials, or the structure of editorials, types of editorials and prerequisites of editorials also we discussed here. Then also we studied here yes. Also we studied the editing for print and online media, where we discussed on the editing, what we need for editing or the importance of editing in print and online media also, where we discussed on the these are the skill and if need the rewriting is also very important. Then we discussed on the punctuation marks also, and now we already discussed. Here we also discussed on the different symbols of the proofreading also. Then now we have to discuss on online editing. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण मीडिया रायटिंगमध्ये अनेक गोष्टींवर त्या ठिकाणी फोकस केलेला आहे, ज्याच्यामध्ये मास मीडिया म्हणजे काय किंवा त्याचे दोन महत्त्वाचे प्रकार, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आपण बघितलं. एडिटोरियल्स म्हणजे संपादकीय लेख, त्याचं इम्पॉर्टन्स ऑफ एडिटोरियल्स बघितलं, त्याच्यामध्ये पर्पज ऑफ एडिटोरियल्स बघितलं, स्ट्रक्चर ऑफ एडिटोरियल्स बघितलं, व्हॉट इज एडिटोरियल्स बघितलं, टाइप्स ऑफ एडिटोरियल्स बघितलं, प्रीरिक्विजिट्स ऑफ एडिटोरियल्स बघितलं, म्हणजे अनेक मुद्दे एडिटोरियलच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी मागच्या व्हिडिओजमध्ये चर्चा केलेली आहे. त्यानंतर आपण एडिटिंग फॉर प्रिंट अँड ऑनलाईन मीडिया असाही एक व्हिडिओ त्या ठिकाणी केलेला होता. जवळपास मीडिया रायटिंगवरती आता ऑलरेडी 4 व्हिडिओज झालेला आहे. आजचा हा व्हिडिओ 5वा व्हिडिओ असेल आणि आणखीन 1 किंवा 2 व्हिडिओज होतील, इतकं त्या ठिकाणी यामध्ये आहे आपल्याला टीचिंगसाठी. प्रूफ रिडिंगवर सुद्धा आपण एक व्हिडिओ केलेला आहे आणि प्रूफ रिडिंगचे सिम्बॉल्स आपण बघितलेला आहे. एडिटिंग फॉर प्रिंट अँड ऑनलाईन मीडियामध्ये आपण पंक्च्युएशन मार्क्सवर भर दिलेला आहे. पुन्हा ऑनलाईन रीडिंग जर करत असो आपण किंवा प्रूफ रिडिंग करत असताना सिम्बॉल एखादे बदल सुचवत असताना काय सुचवले पाहिजेत हे इथं आपण बघितलेलं आहे. डिलीट करायचं असेल तर काय, इन्सर्ट करायचं असेल तर काय, की म्हणजे कितीतरी सायन्स आपण या ठिकाणी बघितलेले आहोत. त्याच्यानंतरचा आपला जो मुद्दा येतो तो ऑनलाईन एडिटिंग. सो लेट्स टर्न टुवर्ड्स द ऑनलाईन एडिटिंग. ऑनलाईन एडिटिंग हा यातला पुढचा मुद्दा आहे. नाउ यू आर supposed as a graduate students, after some 1 to 3 months or after in 2 months you are going to become graduate students, and it is supposed that all the graduate students are computer literate. आपल्याला एक सांगावंसं वाटतं की ग्रॅज्युएट असणारा प्रत्येक विद्यार्थी हा कम्प्युटर लिटरेट आहे किंवा त्याला संगणक साक्षर म्हटलं जातं आहे असं मानला जातो. तुम्हा सर्वांना कॉम्प्युटरचं नॉलेज आहे, कॉम्प्युटर चालवता येतं, लॅपटॉप चालवता येतं असं गृहीत धरलं जातं किंवा समजलं जातं. त्यामुळं जर तुम्हाला त्याचं नॉलेज नसेल तर ते ठिकाणी ॲक्वायर करणं, नॉलेज ॲक्वायरिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग.
एडिटर्स नीड टू गो ऑन स्क्रीन रीडिंग. एडिटर्स म्हणून जे काम करतात किंवा जे जॉब करणारे असतात त्यांना स्क्रीन रीडिंग करता आलं पाहिजे. स्क्रीनवरच त्या ठिकाणी रीडिंग करून आवश्यक बदल करता येणं अपेक्षित आहे. हे ऑनलाईन एडिटिंगमध्ये आपल्याला बघायचं आहे. आता आपण जे लास्ट टाइम बघितलं ते प्रूफ रीडिंग. प्रूफ रीडिंगमध्ये काय होतं की फायनल कॉपी त्या ठिकाणी काढण्याच्या पूर्वी एक त्या ठिकाणी पेपर प्रिंट काढली जाते आणि ती त्या ठिकाणी रीडिंगसाठी घेतलं जातं आणि त्याच्यातल्या चुका काढून त्या दुरुस्त केल्या जातात. ज्याच्यामध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर बघितलं जातं, ज्याच्यामध्ये फॉन्ट साईज बघितली जातं, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी इटालिक केलं आहे की नाही बघितलं जातं, मागे पुढे पुढचा शब्द मागे झाला, मागचा शब्द पुढे झाला, आणखीन बरंचसं काही ओमिशन झालेलं असेल, काही ॲडिशनल टाकायचं असेल, ह्या अशा अनेक गोष्टी एडिटिंगमध्ये बघितल्या जातात. प्रूफ रिडिंगमध्ये आपण सांगतो त्याच पद्धतीने ऑनलाईन एडिटिंगसुद्धा आपल्याला करायला जमलं पाहिजे. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. For online editing, English language skill is important. Online editing, when we think about online editing, इंग्लिश इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑनलाईनमध्ये आपण मराठी करणार नाही असं नाही, मराठी एडिटिंगसुद्धा आपल्याला करावं लागेल किंवा करू किंवा तेही करावं लागत असतं. मात्र ऑनलाईन एडिटिंगचा ज्यावेळेला आपण अभ्यास करतो, एडिटिंग म्हटलं, कम्प्युटर म्हटलं, कम्प्युटरमध्ये वापरली जाणारी लँग्वेज जी आहे मोस्ट ऑफ टाईम इट इज इंग्लिश. कुठल्याही इतर भाषा ज्या राजभाषा आहेत किंवा ज्या त्या ठिकाणी प्रादेशिक भाषा आहेत किंवा आपली राष्ट्रभाषा हिंदी असेल यांचा उपयोग कमी होतो. इंग्लिश इज अ इंटरनॅशनल लँग्वेज अँड सो यू नीड द लँग्वेज स्किल. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वन शुड नो द डेस्कटॉप पब्लिशिंग. DTP या ठिकाणी आपल्याला माहिती असलं पाहिजे. डेस्कटॉप पब्लिशिंग, DTPचा लॉंग फॉर्म काय असेल असाही एखादा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. DTP डेस्कटॉप पब्लिशिंग हे आपल्याला माहिती पाहिजेच, तरच त्या ठिकाणी आपल्याला हे सोपं जाणार आहे. इंग्लिश लँग्वेजचं स्किल आपल्याला माहीत पाहिजे ऑनलाईन एडिटिंगसाठी. यू हॅव इंग्लिश लँग्वेज स्किल अँड इट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन ऑनलाईन एडिटिंग अँड वन शुड नो डेस्कटॉप पब्लिशिंग और DTP. Just a minute. Okay. I don't know why, but the laptop is so slow. ऑनलाईन एडिटिंग याच्यामध्येच आपल्याला पुढचा मुद्दा असा बघायचा आहे. इलेक्ट्रॉनिक एडिटिंग इव्हॉल्व्स मेकिंग चेंजेस इन कॉम्प्युटर डॉक्युमेंट्स. Yes, here is maybe some problems. Electronic editing involves the making चेंजेस इन कॉम्प्युटर डॉक्युमेंट्स. इलेक्ट्रॉनिक एडिटिंग म्हणजे काय किंवा ऑनलाईन एडिटिंग म्हणजे काय, याच्यामध्ये काय असतं तर इन्व्हॉल्व्स मेकिंग चेंजेस इन कॉम्प्युटर डॉक्युमेंट्स. कॉम्प्युटरच्या डॉक्युमेंट्समध्ये काही त्या ठिकाणी बदल करावे लागतात. अलॉंग विथ फॉन्ट टाईप. याच्यामध्ये मग काय करावं लागतं, फॉन्ट टाईप कुठला आहे, फॉन्ट साईज काय आहे हे या ठिकाणी बघावं. जस्ट अ मिनिट. हा येस, टाईप editing electronic involves the making changes in computer documents along with font type. font size काय आहे म्हणजे एकूण त्यामध्ये फॉन्ट टाईप काय असावं, साईज काय असावं, यूज ऑफ कॅपिटल और स्मॉल लेटर्स त्या ठिकाणी कुठले वापरले जावेत, बोल्ड केव्हा, इटालिक केव्हा, लाईन स्पेस कसं मारलं जावं, मार्जिन कसं असावं, अलाइनमेंट काय असावं, पेज लेआउट, रेफरन्स स्टाईल, हेडर, फुटर, चेक, इन्सर्ट, क्रॉस रेफरन्सेस. You have to focus on all these things in online editing. That is online editing. ऑनलाईन एडिटिंगमध्ये आपण त्या ठिकाणी लॅपटॉपमध्ये डायरेक्ट त्या ठिकाणी बदल सुचवत असतो किंवा डायरेक्ट बदल आपण करत असतो, एडिट करत असतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ ऑनलाईन एडिटिंग. अलॉंग विथ फॉन्ट टाईप. मग ऑनलाईन एडिटिंगमध्ये कोणकोणत्या गोष्टींवर फोकस केलं जातं बघा. फॉन्ट टाईप, फॉन्ट साईज, यूज ऑफ कॅपिटल और स्मॉल लेटर्स, बोल्ड, इटॅलिक लेटर्स, वॉट एव्हर नीड, line space, margin, alignment, pages layout, reference style, header and footer, check and insert, cross references.
such all things are the edit here, or focus on all these things at the time of online editing. And with these all these things for online editing, you have a knowledge of MS Office is very important. MS Officeचं त्या ठिकाणी आपल्याला नॉलेज असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. So we see directly see some editing screens. आता आपल्याला लक्षात येतं माय डॉक्युमेंट गॉबी का जे असेल ते इथं आपल्याला स्क्रीनवर या ठिकाणी एक ठिकाणी आपल्याला कॉम्प्युटरचं स्क्रीन मी या ठिकाणी ॲड केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतं वर माय डॉक्युमेंट म्हटलं गेलेलं आहे, फाईल, एडिट, व्ह्यू आणि हेल्प हे बऱ्यापैकी आपल्या लॅपटॉपला येत असतात किंवा कॉम्प्युटरला त्या ठिकाणी येत असतात. पुन्हा खाली दिसतं न्यू, ओपन, सेव्ह, अंडू, रिडू, कट, कॉपी, पेस्ट, फाइंड अँड रिप्लेस, डॉक्युमेंट ब्राउझर, दिस कॉम्प्युटर, माय कॉम्प्युटर खाली दिसतं, डायरेक्ट कनेक्शन दिसतं, युजर लिस्ट दिसतं. म्हणजे बऱ्याच गोष्टी या ठिकाणी ह्या दिसतात. या सर्वांच्या सोबतच या ठिकाणी या आता समोर दिसलेले जे गोबी इज अ टेक्स्ट एडिटर अलाउिंग द रिअल टाइम लॉक फ्री कोलॅबोरेटिव्ह टेक्स्ट एडिटिंग वॉट एव्हर इट संपूर्ण पॅराग्राफ आहे. हा पॅराग्राफ या ठिकाणी एडिट करण्याच्या संदर्भानं दिला गेलेला एक कॉम्प्युटर स्क्रीन आहे. म्हणजे इथं काय करायचं आहे, ह्या सगळ्यांचा उपयोग आपल्याला करता येतो. फाईलमध्ये जा, एडिटमध्ये जा, तिथं आपल्याला फॉन्ट दिसतं. अशाच त्या ठिकाणी आणखीन काही आपल्याला बघता येतील. अपलोड, फाईल, एडिट, ड्रॉ, ॲडजस्ट, इफेक्ट, ॲनिमेशन, हेल्प, ट्युटोरियल या ठिकाणी पिक्चर अलॉटमेंट केलं जातं किंवा साधारणपणे फोटोशॉपी सारख्या याचा उपयोग झाला. तिथं टी म्हटलं की टेक्स्ट स्क्वेअर सिलेक्ट करण्याच्या दृष्टीनं पेन आहे, झूमचं सिग्नल दिसतं. मग ह्या सगळ्यांचा गरजेनुसार वापर करून एखादा नवीन फिल्म त्या पिक्चर त्या ठिकाणी यूज करून आपल्याला हवं तशी फाईल आपल्याला बनवता येतं. हे सुद्धा एडिटिंगचं काम आहे. फोटो एडिटिंग म्हटलं जातं बघा. अशा काही स्वरूपामध्ये ही कामं आहेत. इथं त्या ठिकाणी आपल्याला सिसॉर मीन्स कात्री दिसतं. कात्री म्हणजे ट्रिम, त्या ठिकाणी काही कट करायचं आहे तर त्याच्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. We have one more screen on our laptop. आणखीन एक स्क्रीन आहे. याच्यामध्ये पुन्हा बघा या ठिकाणी बरेचसे त्या ठिकाणी आपल्याला पेंटिंग मधले इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल दिसत आहेत. या ठिकाणी इकडच्या बाजूला कलर्स दिसत आहेत, टायटल, अनटायटल, 1 2 3 4 असं. या ठिकाणी एडिटिंग आपल्याला करता येणार आहे. हे फॉन्ट एडिटर आहे. हा या ठिकाणी फॉन्ट टाईप आहे. हा फॉन्ट कलर येतो या ठिकाणी आणि त्याच्यानंतर त्याची ऑप्शन्स किती असावी, कुठला कलर किती प्रमाणामध्ये मिसळला जावा वगैरे वगैरे म्हणत या सगळ्या गोष्टी कलर आपण इथे एडिट करू शकतो. या ठिकाणी लाईट, राईट, लेफ्ट असेल, एक्स आणि वाय झेड असेल, हा टूलबार ॲडजस्ट करता येतो. फाईल, एडिट, इमेज, लेयर, व्ह्यू, फिल्टर, हेल्प या सगळ्या इथं त्या ठिकाणी ॲडजस्ट करता येते. सो फॉन्ट साईज सुद्धा आपल्याला ॲडजस्ट करता येतं. त्याला त्याचे कुठल्या याच्यामध्ये पाहिजे हे आपल्याला ॲडजस्ट करता येतं. इथं पेंटिंगमधले सगळे त्या ठिकाणी टूल्स आपल्याला दिसत आहेत वापरायचे. त्या ठिकाणी बारीक पेन आहे, जाड पेन आहे, इरेझर आहे, कलर आहे, ब्रश आहेत, बरेच त्या ठिकाणी गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ते करतात. राऊंड, डायग्नल, सॅप्टर, साईज, फिदर म्हणजे असे खूप सगळ्या गोष्टी या ठिकाणी एखाद्या चित्रावरती आपल्याला एडिट करता येतं. आणि एडिटिंग करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणं गरजेचं आहे. स्पेशली आपण या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे ती लेयर, इमेज आहे, एडिट आहे, फाईल, एडिटकडे आपण गेलो तर आपल्याला पुन्हा त्यामध्ये दिसतं की फॉन्ट साईज काय पाहिजे, फॉन्ट कलर काय पाहिजे, फॉन्ट कुठल्या टाईपचं पाहिजे, बऱ्याच गोष्टी त्यामध्ये आपल्याला दिसतात किंवा मिळतात. साईज काय असावं आणि सो त्या ठिकाणी आपल्याला हे एडिटिंग करता येते. ऑनलाईन एडिटिंगसाठी ही एवढी गोष्ट महत्त्वाची आहे. एकच गोष्ट आपल्याला मी सांगू इच्छिते की एडिटरमध्ये ऑनलाईन एडिट करण्यासाठी आपल्याला MS वर्ड असेल किंवा यासारख्या
पॉवर पॉईंट, एक्सेल, पेंट या सगळ्या गोष्टींच्या माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यामध्ये स्पेशली आपण ज्या वेळेला आता लँग्वेजच्या संदर्भात बोलतो, फॉन्ट टाईप, फॉन्ट साईज आणि वर्ड्स कुठल्या वेळेला कॅपिटल वर्ड्स यूज केले पाहिजेत, बोल्ड वर्ड्स वापरावे नाही वापरावे, ह्या सगळ्या गोष्टी, हेडर, फुटर, रेफरन्स स्टाईल, बघ प्रत्येक गोष्टीचं ॲडजस्टमेंट आपल्याला इथं करता येतं आणि ते एडिटिंग करताना आपल्याला नॉलेज असावं. यासाठी आपण कॉम्प्युटर लिटरेट असणं अपेक्षित आहे. ओके, या ठिकाणी आपण थांबू. आपल्याही पुस्तकामध्ये सॅम्पल 1 आणि सॅम्पल 2 मध्ये काही कॉम्प्युटरचे स्क्रीनशॉट आहेत आणि ते आपण बघू शकता. पण याथा आपल्याला या कुठल्याही याच्यावरती अभ्यासाला पडणार नाही, म्हणजे असं काही मोठा प्रश्न पडणार नाही. ऑब्जेक्टिव्ह पडणार आहेत, ते कसे पडणार आहेत हे नंतर मी सांगेन आपल्याला, कारण त्यासाठी आपल्याला एक मे बी 1 to 1 असं झूम मीटवर वगैरे क्लास घ्यावा लागेल. फक्त आता या लेसनमध्ये एवढा हा भाग सोडला, कारण याच्यामध्ये आता पुढचे जे काही स्क्रीनशॉट आणि त्याचा अभ्यास वगैरे आपल्याला तसा फारसा तो करायचा नाही आहे. तर आपल्याला इथल्या पुढचा जो टप्पा आहे, थर्ड पॉईंट जो आहे, तो स्ट्रक्चर ऑफ रेडिओ स्क्रिप्ट काय असणार आहे, स्ट्रक्चर ऑफ टेलिव्हिजन अँड रेडिओ स्क्रिप्ट अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी आपल्याला स्क्रिप्ट बघायचे. स्क्रिप्ट रायटिंग फॉर रेडिओ अँड स्क्रिप्ट रायटिंग फॉर टेलिव्हिजन इतकं आपण बघू. हे सगळं एवढं घेण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्हाला काहीतरी समजलं पाहिजे. फक्त ऑब्जेक्टिव्ह जर मी दिले तर तुम्हाला ते लिहिता येणार नाही, त्याची पूर्ण खात्री मला आहे. सो एव्हरीवन should visit the YouTube and everyone see from start to end. मी आता शेवटी सांगते, पण स्टार्ट टू एंड आपण बघणं अपेक्षित आहे. याच्यावरच आपल्याला आपली पुढची प्रश्न उत्तरं कळणार आहेत किंवा उत्तरं देता येणार आहेत. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन कळण्यासाठी तरी का असेना हा आपला सराव झाला पाहिजे. ओके, थँक्यू व्हेरी मच.